ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। भुसावळ, बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड तसेच इतर कागदपत्रांच्या आधारे तब्बल 17 वर्षांपासून भुसावळ शहरात वास्तव्यास असलेल्या एका बांगलादेशी महिलेला भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी पहाटेच्या सुमारास ताब्यात घेतले। या कारवाईमुळे भुसावळात बनावट कागदपत्र तयार करून देणारे रॅकेट सक्रिय असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। फरीदा बेगम मोहम्मद खान, मूळ राहणार भीमकाठी, जिल्हा फिरोजपूर, बांगलादेश, असे ताब्यात घेण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे। भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांनी राहुलनगर परिसरात सापळा रचला होता। पहाटे सुमारे 3 वाजेच्या दरम्यान गोपनीय शाखेचे हवालदार भाऊसाहेब पाटील व सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल भंडारे यांनी संबंधित महिलेला तापी नदीच्या दिशेने पळून जात असताना ताब्यात घेतले। दरम्यान सुरुवातीला महिलेने स्वतःचे नाव जस्मिन बी मोहम्मद खान असे सांगून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला। मात्र पोलिसांनी केलेल्या चौकशीत ती बांगलादेशी नागरिक असल्याचे निष्पन्न झाले। पोलिसांनी तिच्याकडून आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र, बँक पासबुक तसेच भारतीय पासपोर्ट अशी विविध कागदपत्रे जप्त केली आहेत। प्राथमिक तपासात ही कागदपत्रे बनावट असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे। कोणतेही वैध प्रवासी कागदपत्र अथवा व्हिसा नसताना भारतात प्रवेश करून दीर्घकाळ वास्तव्य केल्याप्रकरणी तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या महिलेला भुसावळात आश्रय देणारे तसेच बनावट कागदपत्रे तयार करून देणाऱ्या स्थानिक एजंटांचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे। उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे।